मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नीता शरदला म्हणते, मी या अबोलीला चांगलीच बदडून काढते. तेव्हा अबोली नीताला विचारते, ए डुचके, तू मला मारणार का? तेव्हा नीता होकार देते, तर अबोली बोलते, थांब, मीच तुला काठी घेऊन मारते. तेव्हा सर्वजण नीताला शांत करतात. तर अबोली काठी घेऊन येते व नीताला बोलते, ए डुचके, मीच तुला बदडवते. तेव्हा अबोली नीताला मारणार, तर नीता पुढे धावते, तर अबोली तिच्या मागे धावते. तर त्या दोघीही संपूर्ण चाळीत धावू लागतात. तेव्हा सर्वजण अबोलीला थांबवतात. अबोली मात्र कोणाचंही काही ऐकत नाही. तर खूप प्रयत्नांनंतर अबोलीला शरद थांबवतो व बोलतो, तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? तर इकडे आजी रमाला बोलते, रमा, तू अंकुशला फोन कर, कारण या दोघींचा तमाशा लवकर संपणार नाही. तेव्हा रमा अंकुशला फोन करण्यासाठी घरात जाते. तर इकडे शरद अबोलीला बोलतो, अबोली, तू काय करते, तुला कळतंय का? तितक्यातच तेथे अंकुश व काका येतात. तर अबोली शरदला म्हणते, मी काही केलं नाही, हिनेच मला थंडाई पाजली. तेव्हा नीता खूपच घाबरते. तर अंकुश अबोलीला बोलतो, अबोली, काय चाललं? तेव्हा नीता धावतच अंकुशकडे जाते व सांगते, अंकुश, ही अबोली माझ्या आणि शरदच्या खूपच मागे लागली. तेव्हा शरद बोलतो, अंकुश, ती तर मलाही खूप काही बोलली. तेव्हा अंकुश अबोलीला काही बोलणार, तर अबोली तिथे नसते. तेव्हा सर्वजण अबोलीला शोधू लागतात. तर अंकुश अबोलीला आवाज देतो. तेव्हा अबोली म्हणते, सर, मी इथे आहे. तेव्हा अबोली छतावर जाऊन बसलेली असते. तर अंकुश अबोलीला बोलतो, अबोली, खाली ये, नाही तर पडशील. तेव्हा अबोली नीताला म्हणते, ए नीते, बघितलं का अंकुश सरांना माझी किती काळजी आहे? आणि शरदला बोलते, ए बोक्या, तुम्ही माझी तक्रार अंकुश सरांकडे करत होते का? व सांगते, अंकुश सर खूप हुशार आहेत, त्यांना सर्व काही कळतं. व शरदला विचारते, तुला समजलं का? तेव्हा अंकुश मध्येच बोलतो, हो समजलं, परंतु तू अगोदर खाली ये. तर अबोली अंकुशचं काही ऐकत नाही. तेव्हा काका अंकुशला बोलतो, अंकुश, ही थंडाई पेली वाटतं, आता ही थांबणार नाही. तेव्हाच अबोली अंकुशला बोलते, अंकुश, तू या जगातला बेस्ट नवरा आहेस. व आजीला बोलते, ए आज्जे, माझा गो बेस्ट गो. तेव्हा आजी खूपच खुश होते. तर अबोली खूपच ओरडू लागते. तेव्हा अंकुश बोलतो, अबोली, तू पडशील, तू तिथेच थांब, मी तुला घ्यायला येतो. तेव्हा अंकुश वरती जातो. तर अबोली सर्वांना म्हणते, माझा अंकुश मला वाचवायला आलाच आणि माझा गो बेस्ट गो, असं खूपच मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा अंकुश तिला खाली घेऊन येतो. तितक्यातच त्याला पोलीस स्टेशनमधून एक फोन येतो. अबोली मात्र ओरडतच असते. तेव्हा अंकुश तिचं तोंड दाबतो व फोनवर बोलतो. त्यानंतर अंकुश अबोलीला सोडतो. तर अबोली अंकुशला म्हणते, माझा गो बेस्ट गो. तेव्हा अंकुश तिला बोलतो, हो, मला समजलं. त्यानंतर अंकुश तेथून सर्वांना जायला सांगतो व रागूच्या मदतीने अबोलीला घरी घेऊन येतो. अबोली मात्र ओरडतच राहते. तर अंकुश तिला बाहेर बसवतो व तो घरात जातो. तर अबोली नीताला म्हणते, ए नीते. तर शरदला म्हणते, ए बोक्या, बघितलं ना, माझा गो बेस्ट गो. तेव्हा शरद म्हणतो, हो, माहिती आहे, तुझा नवरा खूपच मोठा ऑफिसर आहे. तितक्यातच अंकुश बाहेर येतो. तर शरद बोलतो, म्हणूनच तू त्या दिवशी अंकुशला प्रतापरावचे पाय धुवायला लावले. तेव्हा अबोली म्हणते, हो, मला माहिती आहे, मी चुकले, परंतु आता बघा मी काय करते. तेव्हा अबोली लगेच तेथून जाते. तर अंकुश शरदला बोलतो, शरदराव, आत्ता हे बोलण्याची काही गरज होती का? तेव्हा शरद बोलतो, अंकुश मला राहावलं नाही म्हणून मी बोललो. त्यानंतर अंकुश लगेच अबोली मागे जातो. तर इकडे प्रतापराव व बाकी सर्वजण झोपलेले असतात. तेव्हाच त्यांचा दरवाजा वाजतो. तर प्रतापराव दरवाजा उघडतो. तेव्हा अबोली मोठे मालक म्हणून आवाज देऊ लागते. तेव्हा प्रतापराव बोलतो, अबोली, तू इथे काय करते? तेव्हाच तिथे भावना येते. तर अबोली प्रतापराव समोर टाळ्या वाजवते व बोलते, मोठे मालक, तुम्ही खूपच चांगले वागलात. तुम्ही तर स्वतःच्या पोटच्या पोरीशीही राजकारण केलं. तेव्हा अबोली खूपच रडत असते. तर भावना अबोलीला बोलते, अबोली, तू काय बोलते? तू तर ढोसून आली वाटतं. तेव्हा अबोली म्हणते, मी दारू प्यायले नाही, मी तर थंडाई पिले. तेव्हा भावना म्हणते, तुला थंडाईच्या नावाखाली दुसरंच काहीतरी पाजलं असेल.
तेव्हा अबोली भावनाला म्हणते, मालकीनबाई, तुम्ही का मला फसवलं आणि आमच्या चाळीत येऊन तमाशा केला? तर भावना काही बोलत नाही. तेव्हा अबोली भावनाला म्हणते, मालकीनबाई बोला, मी तुम्हाला जाब विचारायला आले. तेव्हा प्रतापराव अबोलीवर खूपच चिडतो. तेव्हा अबोली बोलते, बाबा तुम्ही असं का वागलात? तुम्ही का अंकुश सरांना तुमचे पाय धुवायला लावले? काकांवर खोटा आरोप का केला? तेव्हा भावनामध्येच बोलते. तर अबोली भावनाला म्हणते, मी तुझ्याशी बोलत नाही, मी तर माझ्या बाबांशी बोलत आहे. तेव्हा ती प्रतापरावला पुन्हा प्रश्न करू लागते व भावनाकडे बघत बोलते, तूच मला म्हटली होती ना, आपण थाटामाटात अंकुश सरांचा वाढदिवस साजरा करूयात. तेव्हा भावना अबोलीला म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नकोस. तर अबोली प्रतापरावला म्हणते, बाबा मी इथे होते तेव्हा मी सर्व काही मुकाट्याने सहन केलं ना. तुम्ही तर मला कधी स्वतःची मुलगीही मानलं नाही व माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. आता तर मी या घरापासून खूप दूर आहे, तरीसुद्धा तुम्ही मला सुखाने जगू देत नाही. व सांगते, त्या दिवशी माझंच चुकलं, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तर भावना म्हणते, अबोली तू किती बोलणार आहेस? तेव्हा अबोली भावनाला म्हणते, मी बोलणारच आहे, तू तर इतके वर्ष माझं तोंड बंद ठेवलं. त्यानंतर ती प्रतापरावला म्हणते, बाबा माझ्यामुळे अंकुश सरांना मान खाली घालावी लागली, मी ते कधीच विसरू शकणार नाही. लोक तर जावयाला किती मान देतात आणि तुम्ही तर त्यांना मान तर देतच नाही, परंतु कमीत कमी त्यांचा अपमान तरी करू नका असं सांगते. तेव्हा भावना म्हणते, अबोली तुला कळतंय का तू काय बोलते? तेव्हा अबोली म्हणते, हो मला सर्व काही कळतंय, मी कोणाशी बोलते अन काय बोलते. व सांगते, मी प्रतापरावांचीच लेक आहे आणि मी आज बोलणारच आहे. त्यानंतर अबोली प्रतापरावला विचारते, बाबा तुम्ही तुमच्या लेकीच्या संसारात विष का कालवलं? तेव्हा प्रतापराव अबोलीला सांगतो, मी तुला कधीच माझी मुलगी मानलं नाही आणि मानणारही नाही आणि ना त्या अंकुशला माझा जावई मानलं आणि बोलतो, मी कधीच तुझ्या भिकाऱ्या सासरच्यांना मानही देणार नाही. तेव्हा अबोली प्रतापरावला म्हणते, आहेरे साहेब बास करा, कारण मी माझ्या घरच्यांविरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. व प्रतापरावला बोलते, तुम्ही खूप स्वार्थी आहात आणि भावनाकडे बघत बोलते, ही बाई एक नंबरची खोटारडी आहे. तेव्हा भावना म्हणते, आता तर तुझ्या नवऱ्याला फक्त पाय धुवायला लावले, पुढे बघ आता काय होईल. तेव्हा अबोली म्हणते, माझ्या घरच्यांना आता त्रास दिला तर मी कोणालाच सोडणार नाही. तेव्हा प्रतापराव अबोलीच्या कानामागं मारणार तितक्यातच अंकुश तिथे येतो व प्रतापरावचा हात पकडतो व बोलतो, यानंतर अबोलीवर हात उचलण्याची चूक करू नका, कारण आता ती तुमची मुलगी नाही, तर ती आता इन्स्पेक्टर अंकुश शिंदेंची बायको आहे. त्यानंतर तो प्रतापरावचा हात सोडतो व अबोलीचा हात पकडून तिला तेथून घेऊन जातो. तर प्रतापराव व भावना अंकुशकडे बघतच राहतात. तर इकडे अंकुश बाईकवर अबोलीला घरी घेऊन येतो व तिच्या अंथरुणावर रागूच्या मदतीने तिला झोपवतो. तेव्हा रमा अंकुशला विचारते, अंकुश काय झालंय? तेव्हा अंकुश सांगतो, रमा त्या दिवशी जे काही घडलं ना, त्यात अबोलीचा काही दोष नाही. तर नीता म्हणते, अंकुश तिने हे सर्व तुला नशेत सांगितलं अन तू तिच्यावर विश्वासही ठेवला का? तेव्हा अंकुश बोलतो, नीता माणूस जेव्हा नशेत असतो ना, तेव्हा तो नेहमी खरंच बोलतो. त्यानंतर अंकुश रमाला सांगतो, रमा आत्ता ही प्रतापरावच्या घरी गेली होती, त्या दिवशीबद्दल ती त्यांना नको ते बोलून आली. त्यानंतर अंकुश रागूला अबोलीची काळजी घ्यायला सांगतो व लगेच ड्युटीवर जाण्यासाठी निघतो. तर इकडे शरद नीताला म्हणतो, नीता आपला डाव आपल्यावरच उलटला. तो भावनाबाईला हाताशी धरून एवढा राडा केला, परंतु त्याचा परिणाम काय झाला तो आत्ता दिसतोच आहे. तू आत्ता जेवढं अबोलीला अंकुशपासून दूर करण्याचा प्रयत्न करते ना, तर ते दोघे तेवढेच जवळ येत आहेत. अबोलीने तर आज आपल्याला पूर्णपणे धुतलं, त्यामुळे मला तर वाटतंय आपण चमचाभर पाण्यात जीव द्यावा. तेव्हा नीता पाण्याची बादली आणते व त्यात बर्फ टाकते व ती बादली घेऊन बाहेर येते आणि अबोलीच्या अंगावर ते पाणी टाकते. तर पुढील भागात अंकुश शरद व नीताच्या अंगावर थंड पाणी टाकतो. तर इकडे अबोली रागूला वाचवते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.